112 वर्ष जीर्ण सायन उड्डाणपूल 1 ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। मुंबईतील वाहतूक कोंडीत वाढ होण्याची शक्यता। जुलै 2026 पर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्याचं लक्ष्य। म्हाडाकडून लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी। गोरेगाव, पवई आणि विक्रोळीतील घरांचा समावेश। वरळीत बीएमडब्ल्यूच्या धडकेत जखमी झालेल्या आणखीन एकाचा मृत्यू। कार चालक किरण इंदुलकर विरोधात गुन्हा दाखल। अलमट्टी धरणातून 3,25,000 क्युसेकनं विसर्ग। कोल्हापूर, सांगलीतील नागरिकांना दिलासा। भाजपची 288 जागा लढण्याची तयारी, पण महायुती म्हणून लढण्यावर ठाम। चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान। महायुतीच्या मित्रपक्षांची चिंता वाढवण्याची शक्यता। इयत्ता 12वीच्या निकालात 9वी ते 12वी पर्यंतच्या कामगिरीचा समावेश करा। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण मूल्यांकनासाठी केंद्राकडे प्रस्ताव।